नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा सर्व. नैरोबी महाराष्ट्र मंडळात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे. सगळीकडे आनंदाचा माहोल आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सगळ्या बायकांनी मिळून मनापासून मिठाया बनवल्या. खास करून यंदा गणेशोत्सवात मोठं आकर्षण म्हणजे 2100 मोदकांचा महाप्रसाद. सगळ्यात पहिलं सगळ्यांनी मिळून जे आदल्या दिवशी मोहनथाल बनवलेलं आणि लाडू बनवलेले ते सगळे एका ठिकाणी ठेवून दिले बकेटमध्ये. आणि हे बकेट बरं का मिठाईसाठीच आणलेले, नाहीतर तुम्ही असं विचार कराल की बाप्पाचा महाप्रसाद बाल्टीमध्ये ठेवला, तर असं काही नाही. ते बकेट खास त्या महाप्रसादासाठीच आणलेले. आणि मग सगळ्या बायकांनी मिळून घेतले मोदक बनवायला. इतके मोठ्या प्रमाणात मोदक बनवताना जी गडबड मजा झाली ना, ती खरंच बघण्यासारखी होती. एकीकडे कोणी सारण तयार करत होतं, कोणी पारी काढत होतं, तर कोणी मोदक तळत होतं. खूप मजा येत होती. सगळ्याजणी भेटलेलो एका ठिकाणी. आणि तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की जेव्हा सगळ्या बायका एका ठिकाणी जमा होतात तर त्यांची धमालच वेगळी असते. गप्पा गोष्टी करत, बाप्पाची गाणी गात आम्ही सगळ्यांनी मोदक बनवायला सुरुवात केली. काल सगळ्यात आकर्षक गोष्ट होती पल्लवीताईंनी आणलेली पोलपाट आणि लाटणी. स्टीलची खूप सुंदर आणलेली आणि सगळ्यांना आवडली. आणि मग आम्ही मोदक बनवताना काल एक खूप मस्त गोष्ट झाली. ताई सगळ्यांना नावं घ्यायला लावत होत्या आणि सगळ्या बायकांनी आपापल्या नवऱ्यांची नावं घेतली. खरंच ना, गणेशोत्सव म्हणजे फक्त एक पूजा नाही, तर एकत्र येऊन केलेला आनंद असतो. नैरोबीमध्ये असं मराठमोळं वातावरण पाहताना असं वाटत होतं की आपण महाराष्ट्रातच आहोत. आणि इंडियामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणजेच गणपती बाप्पाचा. आणि महाराष्ट्रामध्ये तर हा सण एवढा मोठ्या उत्सवाने आणि जल्लोषाने साजरा करतात. वेगवेगळ्या शहरामध्ये आपापल्या पद्धतीने गणपतीचं आगमन करतात, गणपतीचा उत्सव मनवतात. पण जो महाराष्ट्रामध्ये करतात ना गणपतीचं स्वागत, आगमन आणि उत्सव आणि धम्माल मस्ती, ती कुठेच होत नसेल. कारण मी मुंबईमध्ये राहणारी, तर मला माहिती आहे. आम्ही दर गणपतीला प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायचो. आणि लालबागची तर खूप आठवण येते. खूप रात्रभर लाईनीमध्ये लागून सकाळी आमचं गणपती बाप्पाचं दर्शन व्हायचं. काल बाप्पाची तयारी करताना इंडियाच्या सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. आणि मग सगळे मोदक बनवून झाल्यावरती सगळ्यांनी मस्तपैकी पावभाजीचा आनंद घेतला. आणि बघा तुम्ही किती सुंदर 2100 मोदक बाप्पासाठी तयार झाले. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.